हे बघा मुलांना, आज आपल्याला प्रॅक्टिस प्रॉब्लेम सेट 36 घ्यायचा आहे. यामध्ये आपल्याला कन्व्हर्जन करायचं आहे मिक्स फ्रॅक्शन्स. नाव वी विल सी हाऊ इट इज कन्व्हर्टेड इनटू डेसिमल फॉर्म. स्टेप नंबर 1. फर्स्ट you have to write the whole number, that is 3, and plus 9/10. 9/10 is equal to 0.9. आता हे कसं आलं तर 9 हा आकडा लिहून घ्यायचा, इथे खाली बघायचं किती शून्य आहे, 1. म्हणून मग 1 आकडा हा सोडून द्यायचा 9चा आणि इथे पॉईंट द्यायचा. आता पॉईंट नंतर काहीच नाही आहे, मग तिथे आपण 0 घेऊ शकतो. म्हणजे 9/10चं नेहमी उत्तर काय येणार आहे, 0.9. सो 9/10 इज इक्वल टू 0.9. सो हिअर इज द 0.9. हे 0.9 आलं. आता या दोघांची बेरीज करायची. आपण आडवी पण बेरीज करू शकतो, उभी पण करू शकतो. पहिल्यांदा आपण इथे उभी बेरीज बघू साईडला. 3 प्लस 3. आता हा जो आकडा आहे याच्यामध्ये काही पॉईंट दिसत नाही आपल्याला, मग आपल्याला पॉईंट घेता येतो पण 0 लिहून. 3 म्हणजे 3.0 लिहू शकतो आपण. आणि त्याच्या खाली बरोबर 0.9 लिहायचं. पॉईंटच्या खाली पॉईंट आला पाहिजे, एवढं मात्र लक्षात ठेवा. तिकडचे आकडे तिकडे, इकडचे आकडे इकडे. मग इथे पॉईंटच्या खाली आपण पॉईंट लिहू, इकडे 9 लिहू, इकडे 0 लिहू. आलं 3 प्लस 0.9. असं आपण उभ्या पद्धतीने लिहू. आता आपण याची बेरीज करू. हे आलंय 9, पॉईंटची बेरीज 0.303, म्हणजे टोटल किती आली 3.9. मग इथे आपण डायरेक्ट 3.9 हे आन्सर लिहू शकतो. म्हणजे आता हा मिक्स फ्रॅक्शन जो होता तो आपण डेसिमलमध्ये कन्व्हर्ट केला. कसा केला, पहिले 3 लिहून घेतलं, मग 9/10 म्हणजे 9/10चं उत्तर लिहिलं. हे कसं येतं, हे इथे दिलेलं आहे की 1 0 असल्यामुळे 1.9 सोडून आपल्याला पॉईंट द्यायचा आहे. आणि मग याची आणि याची बेरीज केली. ही बेरीज उभ्या पद्धतीने अशी आणि आडव्या पद्धतीने अशी लिहिता येते. अशा पद्धतीने आपण हे 9/10 याचे आन्सर आलेले 3.9. लक्षात आलं. आता सेकंड एक्झाम्पल बघ. सेकंड एक्झाम्पलमध्ये 1 4/10. पुन्हा सेम मेथडने आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. यू हॅव टू राईट दॅट कम्प्लीट नंबर 1 प्लस 4/10. दॅट मीन्स यू हॅव टू राईट फर्स्ट 4 अँड गिव्ह पॉईंट behind that 4 and write 0. 4/10 means 0.4. So you should write here 0.4. Now 1 plus 0.4. 1 means 1.0 and 0.4 means 0.4. यांची आता करा बेरीज. 4 पॉईंट इथे आला 1, इथे आली बेरीज 1.4. मग हे उत्तर आपण या दोघांचं इथे लिहू शकतो 1.4. पुन्हा लक्षात घ्या 1 हा कम्प्लीट नंबर आहे आपला, हा असाच लिहिला इथे. प्लस 4/10. 4/10चं उत्तर आपण हे काढलेलं आहे, ते लिहून घेतलं. मग आडवी बेरीज आपल्या लक्षात येत नव्हती म्हणून आपण उभं लिहून ती करून घेतली आणि हे उत्तर या दोघांचं मिळून इथे लिहिलं. हे झालं आपलं सेकंड एक्झाम्पल. आता आपण बघू थर्ड एक्झाम्पल. 5 3/10. तिसरं एक्झाम्पल 5 3/10. आता फर्स्ट स्टेप काय येईल सांगा. या उदाहरणानुसार येईल पहिले 5, देन प्लस 3/10. 3/10 माहिती झालंय आपल्याला 0.3 येतं, मग आपण इथे घेणार 0.3. आता यांची बेरीज 5.3 अशी येणार आहे. आता ही आपण उभ्याने लिहून बघू. 5 मीन्स 5.0 प्लस त्याच्यात किती टाकायचे आपल्याला 0.3. हे झालं 3, हे झालं 5, मध्ये पॉईंट जसाचा तसा 5.3. दॅट इज द आन्सर. हे झालं एक्झाम्पल नंबर थर्ड. एक्झाम्पल नंबर फोर्थ एक्झाम्पल काय आहे 8/10. आता इथे काही आपल्याला मिक्स फ्रॅक्शन्स नाही आहे, फक्त आपल्याला 8 लिहायचं आहे आणि खाली किती 0 आहे, एकच 0 आहे. म्हणून मग इथे पॉईंट द्यायचा आणि बाजूला 0 लिहायचं. झालं गणित. 8/10 means 0.8. Now fifth example. Fifth is 7/10. Again similar that of this example. Write 7, give point, write 0. That is the answer. इतक्या सिंपल पद्धतीने
आपण हे फ्रॅक्शन्स कन्व्हर्ट करू शकतो. कसे वाचायचे? 3 9/10 दॅट मीन्स 3.9. 1 4/10 म्हणजेच 1.4. 5 3/10 मीन्स 5.3. 8/10 किंवा 8/10 that means 0.8. 7/10 means 0.7. That is the answer. Please practice these examples. चॅनल मधली माहिती आवडल्यास चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब मात्र जरूर करा.